अम्बेडकर 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 अम्बेडकर, इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अम्बेडकर अम्बेडकर क्या कहते हो? भगवान का नाम लिया होता तो मोक्ष मिल जाता। अरे मोक्ष म्हणजे काय? हेच आहे ते डॉक्टरांचं उदाहरण आहे, आमच्या सैनिकांचं उदाहरण आहे, देशासाठी लढता लढता यशस्वीपणे आयुष्य जगले की आम्ही 10:30 पर्यंत ही सभा बोलू, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करू नका। तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर खारघरमध्ये 14 लोकांचा मृत्यू इथे उष्माघाताने झाला, इथेच याच भूमीत झाला। खारघर दुर्घटनेच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी पुढे येते। या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या 14 जणांपैकी 12 जणांनी 6 ते 7 तासांपासून काहीही खाल्लेलं नव्हतं, असं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होत आहे। 3 शरण 5 शील शिवाजी महाराजांनी ग्रहण केल्याशिवाय राज्याभिषेक होऊ शकतो का? एक उपासक म्हणून शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते, हे सादर करण्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन तुम्हाला करावं लागेल। भंते ज्ञानज्योतींनी परवा स्टेटमेंट केलं, छत्रपती शिवाजी महाराज हे त्रिशरण पंचशील आणि हे बुद्धाच्या मार्गाने चालणारे राजे होते। याच्यावर महाराष्ट्रात चर्चा चालू आहे, पण मला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज दुपारी 1 वेळ जेवायचे। डॉक्टर साहेब आपल्या उत्तर भारतात कुठेतरी एका मोठ्या धरणामध्ये एक बोट बुडाली आणि त्या बोट बुडाल्या, त्याच्यामध्ये गोष्ट कुठली समोर आली तर एका आईने मृत्यू पत्करला पण आपल्या बाळाला सोडलं नाही। मग आमचा गुरु कोण? तर आमचा गुरु आमची आई आहे, हे निसर्गाने सिद्ध केलेलं आहे। मग आणखी तुम्ही सर्वांना जय भीम। एक सर्वांग सुंदर कार्यक्रम आज आम्ही पाहिला। लहान मुलं सुद्धा इथे नाचली आणि वयोवृद्ध किंवा रिटायर्ड लोक सुद्धा नाचली। त्यासाठी मी या सगळ्या युगंधर बहुउद्देशक सामाजिक संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो। याचे अध्यक्ष अनिलजी जाधव, महेशजी दिनकर सवाखंडे, आरजी त्रिभुवन, कोषाध्यक्ष रघुनाथ मारुती कांबळे, एकनाथ मारुती कांबळे, शिवाजी शिवशरण गुरुजी, अविनाश खाबडे, कृष्णा खाडे, विलास चंदनशिवे, सुबोध ऐरे, निलकंठ तायडे, बाळू लोखंडे, कपिल जावळे, प्राध्यापक शुद्धोधन आठवले सर, या सर्वांचं मी कौतुक करतो की अतिशय सुंदर कार्यक्रम केला आणि ज्यांचा सत्कार झाला आहे त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो। तर त्यामध्ये एक माजी सैनिक आहेत, त्यांनी सीमेवर त्यांचा त्याग इतका मोठा आहे की आपण कल्पना करू शकत नाही। म्हणजे एक गोळी आली तर आपण संपलो। सैनिकांचा त्यागाशी आपण कशाचीच तुलना करू शकत नाही, त्यांना मी सॅल्यूट करतो। आणि इथे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी जी गोष्ट सांगितली की 8 की 9 डॉक्टर त्यांच्या घरात झाले, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय दिलं याचं उत्तर त्या डॉक्टरांनी दिलं आहे। आणि म्हणून हा खारघरचा विचार मंच आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। मी लोकसभा लढलेलो आहे त्याची मला पूर्ण आठवण आहे आणि आपण सगळ्यांनी मला मदत पण केलेली आहे। आणि त्या लोकसभेची आठवण ठेवून सांगतो की या लोकसभेच्या सभागृहात आमचे सन्माननीय गृहमंत्री म्हणाले होते, अरे अम्बेडकर अम्बेडकर क्या कहते हो? भगवान का नाम लिया होता तो मोक्ष मिल जाता। अरे मोक्ष म्हणजे काय? हेच आहे ते डॉक्टरांचं उदाहरण आहे, आमच्या सैनिकांचं उदाहरण आहे, देशासाठी लढता लढता यशस्वीपणे आयुष्य जगले। आम्हाला तो मोक्ष नकोच आहे। आकाशात मोक्ष नाही आहे, स्वर्ग आहे तो जमिनीवर आहे, तुमच्या आमच्यामध्ये, या मुलांमध्ये आहे, आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे। म्हणून जयंतीचा कार्यक्रम, संयुक्त जयंतीचा कार्यक्रम, याच्यामध्ये नाच गाणी झाली की नाही पाहिजेत हा चर्चेचा मुद्दा असेल, पण आम्ही कोलीय लोक भगवान बुद्धाच्या आईकडचे लोक नाचणारेच आहोत। आनंद व्यक्त का करायचा नाही? आणि म्हणून इथे प्रास्ताविक झालं ते अप्रतिम प्रास्ताविक झालं। भगवान बुद्धांची नावं दादांनी सांगितली। दादा किती नाव आहेत? 108। आणि त्यामध्ये एक नाव आहे एकविरो। काय नाव आहे? एकविरो। मी जी कोळी टोपी घालून इथे उभा आहे हा या रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या अप्रांत प्रदेशाचा प्रतिनिधी म्हणून आहे। आणि आम्ही ज्या एकविरेला मानतो ती एकविरा ही कारल्याला बसते, ती भगवान बुद्धाची आई आहे। मी जेव्हा नातं जोडलं, मी काय PhD केलेला प्राध्यापक वगैरे नाही, मी साधा माणूस आहे। म्हणजे निरीक्षण आम्ही आमच्या भागात पाहिलं, खारघरमध्ये पाहिलं, नवी मुंबईत पाहिलं, त्यामध्ये असं दिसतं की इथे मुली नाचू शकतात। मग ती हळद असेल, लग्न असेल किंवा आंबेडकर जयंती असेल,
त्या मुक्तपणे नाचू शकतात, त्याला कुणाची भीती नाही आहे. आणि यालाच म्हणतात मातृसत्ताक संस्कृती. आणि ती संस्कृती भगवान बुद्धांच्या आईनं, प्रजापती जी गौतमी आहे तिने निर्माण केली. आणि तिने सांगितलं की पुरुषांना जर सगळे अधिकार आहेत, विचार मंचावर बसायचे पण अधिकार आहेत. दादा आपल्याला विनंती आहे, एकतरी महिला आपल्या पुढल्या कार्यक्रमात दिसली पाहिजे, समोर दिसली पाहिजे, बसली पाहिजे. कारण हे कोणी सांगितलंय? महाप्रजापतीने. जर मुक्तीचा अधिकार पुरुषांना आहे मग स्त्रियांना का नाही? आणि म्हणून त्यांनी भिक्खुनी संघ इथे स्थापन केला. आणि ज्या महापुरुषांच्या जयंत्या आम्ही संयुक्त करतोय, सम्राट अशोक असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आपल्या आईला देवापेक्षा मोठा सन्मान दिलाय. आणि हे सांगितलंय की राज्य स्त्रींच्या इच्छेने नाही, माझ्या आईच्या इच्छेने मी निर्माण केले. आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला आम्ही हार घातलाय. त्यांनी काय काम केलंय? जे महाप्रजापतींनी केलं तेच भगवान बुद्धांनी केलं आणि तेच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं. म्हणून एवढ्या सावित्रीच्या लेखी आज या कार्यक्रमामध्ये. आपल्याला माहिती आहे राजर्षी शाहू महाराजांनी राजकीय नेता कसा असावा. आमच्या देशात ज्यांच्याकडे राजकीय शक्ती होती, क्षत्रिय लोकांकडे, त्यांनी कधीच या देशातल्या उपेक्षित आणि वंचितांची काळजी घेतली नाही. त्यांना जर प्रतिनिधित्व भेटलं तर 8-8 डॉक्टर एका घरातून तयार होतात. आणि हे शाहू महाराजांचं कार्य आहे. आणि म्हणून शाहू महाराजांना सुद्धा आम्ही सॅल्यूट करतो. याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रम खारघरच्या भूमीत आहे. खारघर ही रायगडची भूमी आहे. आणि रायगड जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी साथ दिली आणि इथे कुळ कायदा घडवून आणला, जो आपल्या देशाला लागू आहे. आणि याचबरोबर त्यांचे चिरंजीव दत्ता पाटील यांनी सेज विरुद्ध आंदोलन केलं. आणि दिबा पाटील ज्यांच्या नावाचं आंदोलन इथे चालू आहे, ते दिबा पाटील सुद्धा भगवान बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांना मानणारे होते. त्यांच्या गावात आज हे पुतळे आपण पाहू शकता. आणि त्यांच्या नावाचं आंदोलन आम्ही विमानतळात करतोय. आणि ही जी सभा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. मला कल्पना आहे की आमच्या छोट्या छोट्या मुलांच्या सत्कारामध्ये, आमच्या गायकांच्या सत्कारामध्ये 10 ला फक्त 4 मिनिटं आहेत. पण मी सरकारला विनंती करेन की आम्ही 10:30 पर्यंत ही सभा बोलू. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर खारघरमध्ये 14 लोकांचा मृत्यू इथे उष्माघाताने झाला, इथेच याच भूमीत झाला. त्यांचं नियोजन चुकलं होतं, आमचं नियोजन नाही चुकलंय. आम्ही थंड हवा आहे, जेवायची सोय केली, पाण्याची सोय केली, सगळी सोय केली. आणि म्हणून हा निर्णय असतो, तो निर्णय अत्यंत महत्वाचा असतो. आणि म्हणून या देशामध्ये गुरु कोण? या देशामध्ये ज्यांनी स्वतःला गुरु जाहीर केलं ते गुरूंनी सांगितलं होतं की आमचा जन्म हा ब्राह्मणाच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुखातून झालाय, म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत. क्षत्रियांनी सांगितलं आमचा जन्म बाहूतून झालाय. आणि आज आमचे सैनिक सीमेवर लढतायत. भीमा कोरेगावमध्ये आम्ही असा पराक्रम केला, सगळे क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण सगळ्यांचा पराभव आम्ही केला. आम्ही आरमाराचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, त्यांनी रत्नागिरीच्या समुद्रात जगत्तेत्या इंग्रजांचा आरमार बुडवलं. मग का आम्ही शूर नाही? आमच्या महिला आजही मुंबईच्या मार्केटमध्ये मासळी विकतात. कोणाची हिंमत नाही त्या कोळणीचा विनयभंग करायची. कोणी केलं तर उभा चिरायची ताकद त्या आमच्या कोळणीमध्ये आहे. ही मातृसत्ताक शक्ती आली कुठून? या अप्रांत प्रदेशात आली भगवान बुद्धांच्या विचारामुळे. आणि म्हणून कार्यक्रमाच्या आयोजकांना मी धन्यवाद देतो की 1-1.5 लाख रुपये, मी दादांना विचारलं किती पैसे जमा झाले हो. 1-1.5 लाख रुपयामध्ये कुणाच्या नखालाही कुणाच्या केसालाही धक्का न लागता हा कार्यक्रम होतोय. आणि 13 कोटी सरकारचे खर्च केले आणि 14 लोकांना मारले. हा कुठला कार्यक्रम? आणि म्हणून हा प्रश्न आम्ही विचारणार, ही लोकशाही आहे. आणि म्हणून आपल्या मंडळाला मी धन्यवाद देईन की जे कुणी गेलेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि हे सांगतो की या देशाचा गुरु कोण? तर या देशाचा गुरु भगवान गौतम बुद्धच आहे. आणि म्हणून ज्यांचा जन्म काल जयंती झाली, बुद्ध पौर्णिमा, त्यांना संबोधी प्राप्त झाली म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली पौर्णिमेलाच. आणि महापरिनिर्वाण सुद्धा पौर्णिमेलाच झालं. ते तथागत गौतम बुद्ध आमचे सगळ्यांचे गुरु आहेत. म्हणजे तिथे सगळ्यांचे फोटो आहेत. म्हणजे सम्राट अशोक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर. हे ज्या मार्गाने चाललेत तो मार्ग हा भगवान बुद्धांचा मार्ग आहे, हा वेगळा मार्ग नाही. आणि म्हणून भंते ज्ञानज्योतींनी परवा स्टेटमेंट केलं, छत्रपती शिवाजी महाराज हे त्रिशरण पंचशील आणि हे बुद्धाच्या मार्गाने चालणारे राजे होते. याच्यावर महाराष्ट्रात चर्चा चालू आहे
पण मला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज दुपारी एक वेळ जेवायचे. डॉक्टर साहेब, हा अभ्यासाचा विषय, एक वेळ जेवण्याची पद्धत कुठे आहे? सगळ्या भंते लोकांना माहित आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं रात्रीचं जेवण करू नका, पचत नाही, आणि डॉक्टरांना सगळं माहिती आहे. आम्ही ह्या वेळा तोडतो, पण वेळ तोडल्यानंतर काय होतं हे खारघरच्या या कार्यक्रमात मागे आपण पाहिलं. म्हणजे शासकीय कार्यक्रम करत असताना नियोजन किती शास्त्रशुद्ध असलं पाहिजे याचा धडा आपल्याला खारघरने दिलाय. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांचा हा जो मार्ग आहे, हा मार्ग हा प्रज्ञेचा आहे, ज्ञानाचा आहे. मला कल्पना आहे की मला बोलायला वेळ फार कमी आहे, पण या देशामध्ये ज्या चुका घडतात ते गुरु चुकल्यामुळे. आणि म्हणून आपला देश ज्यांना गुरूंचा अधिकार होता जन्मताच, जन्माने प्राप्त झाला होता, आणि ते आम्ही स्वतःला सगळे गुरु म्हणतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांवर आरोप होतो की तुमचा गुरु कोण? आज आम्ही दिवसभर बातम्या बघितल्या, आपल्या उत्तर भारतात कुठेतरी एका मोठ्या धरणामध्ये एक बोट बुडाली, आणि त्या बोट बुडाल्या त्याच्यामध्ये गोष्ट कुठली समोर आली तर एका आईने मृत्यू पत्करला पण आपल्या बाळाला सोडलं नाही. मग आमचा गुरु कोण? तर आमचा गुरु आमची आई आहे. हे निसर्गाने सिद्ध केलेलं आहे. मग आणखी तुम्ही चिपटवता कशाला आम्ही गुरु आहोत, आम्ही गुरु आहोत? आणि तुम्ही जर गुरु आहात, मग ही अशी माणसं मरतात का? उन्हाचं टेम्परेचर तुम्हाला कळत नाही. आता पण टेम्परेचर इथे खारघरमध्ये 40च्या आसपास गेले ना डॉक्टर, गेलेला आहे. मग हाच कार्यक्रम जर दुपारी 12-1 वाजता असता तर काय झालं असतो? किती मोठी घटना घडली असती. आणि ही गोष्ट निसर्ग नियमांची ज्यांना कळली ते भगवान गौतम बुद्ध आम्ही वाचले पाहिजेत. आणि म्हणून आमच्या देशातले लोक अजूनही गौतम बुद्धांना ओळखू शकले नाही. ही जी गुरुपौर्णिमा येते, ती गुरुपौर्णिमा म्हणजे नक्की कोणाची आहे? भगवान बुद्धांचीच आहे. भगवान बुद्धांसारखा गुरु जगात नाही. असं कोण म्हणतंय? राजाराम पाटील नाही. जगातील सगळे विद्वान आहेत, त्यांनी हे मान्य केलेलं आहे. आणि त्यामध्ये एक मोठं नाव आहे अल्बर्ट आईन्स्टाईन, मोठे शास्त्रज्ञ आहे. भगवान बुद्धांबद्दल राजाराम पाटील बोलले की किंवा आणखी काय कोणी बोलले की लोकांना ते महत्वाचं वाटत नाही. पण अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले की भविष्यामध्ये जगाला एखादा धर्म हवा असेल तर तो वैश्विक धर्म असेल, आणि तो असेल बौद्ध धर्म. हे कोण म्हणतात? अल्बर्ट आईन्स्टाईन. बघा, एखादा नगरसेवक, राजकीय नेता मतं मिळवण्यासाठी स्तुती करतो, मी त्याच्यापैकी नाही, माझी अशी अपेक्षाच नाही. आणि हे सत्य अल्बर्ट आईन्स्टाईननी आपल्या जगाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो धम्म आहे गौतम बुद्धांचा, हा ईश्वराकडच्या पलीकडे जाणारा धम्म आहे. म्हणजे ईश्वर मानतच नाही अशा प्रकारचा धम्म आहे. आणि म्हणून कर्मकांड नाकारणारा हा धम्म आहे. हे कोणी सांगितलंय? अल्बर्ट आईन्स्टाईननी, कुठल्या गुरूंनी नाही, कुठल्याही गुरूंनी नाही सांगितलं. आणि म्हणून हा जो आधुनिक धम्म असेल हा वैज्ञानिक गरजांशी सुसंगत असा असेल, आणि म्हणजेच तो धम्म म्हणजेच तथागत गौतम बुद्धांचा धम्म होईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपलं मत यासाठी व्यक्त केलं. आज या गार्डनमध्ये, खारघर नगरीमध्ये, या रायगड जिल्ह्याचा, नवी मुंबईचा प्रातिनिधिक हा कार्यक्रम आहे. मी बुद्ध धम्माचा स्वीकार यासाठी केलेला आहे कारण त्यामध्ये समानता आहे, स्वातंत्र्य आहे आणि बंधुभाव आहे. आणि समानता म्हणजे काय? इथे आता महिलांनी पण गाणी घेतली, पुरुषांनी पण केली, लहान मुलांनी पण केली, ही समानता आहे. खरं म्हणजे या देशाने महिलांना सगळे अधिकार नाकारले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं आम्हाला की स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांना ह्या देशाने अधिकार नाकारलेले आहेत. आणि म्हणून हे अधिकार देण्याचं काम हे भगवान बुद्धांनी केलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध जयंती हा विषय आपल्या इथल्या लोकांना जर समजला तर या कोकणामध्ये जी गुलामगिरी आहे ती संपेल. आणि मी या कार्यक्रमामध्ये मला बोलायला दिलं म्हणून सांगतो की या देशामध्ये गुलामगिरी होती. तथागत गौतम बुद्धांनी या गुलामगिरीला आव्हान दिलं आणि सांगितलं की जन्माने कुणीच श्रेष्ठ नसतो, तो कर्माने जो कर्तृत्व करतो तो श्रेष्ठ. इथे कर्माने हुशार असलेल्या लोकांचं कौतुक इथे झालं का? जन्माने काढलं तर आम्ही शूद्र आणि अतिशूद्रच आहोत. तुम्ही आम्हाला काहीच अधिकार द्यायला तयार नव्हतात, आम्ही दगडच फोडत बसलो असतो. पण आम्हाला शिक्षणाची संधी भेटल्यानंतर आम्ही काय कर्तृत्व करू शकतो ते इथल्या, मी मंडळाचं यासाठी कौतुक करेन की तुम्ही योग्य माणसांचा सत्कार केला. चुकीच्या माणसांना महाराष्ट्र भूषण देताना सरकार पण चुकतं, पण तुम्ही ती चूक केली नाही. आणि म्हणून लोकशाही ही सर्वसामान्यांच्या
हातात असते. आम्ही जर निर्णय घेतले तर चांगली माणसं आम्ही निवडू शकतो. आणि म्हणून बुद्धांचा मार्ग हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही. म्हणजे हा कार्यक्रम जर आध्यात्मिक असता तर इथे लाखो लोक जमली असती, 10-15 लाख लोक जमली असती. पण हा कार्यक्रम इथल्या उपेक्षितांना, वंचितांना, शोषितांना न्याय देणारा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मी मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की ठीक आहे, माणसं आपली कमी असली तरी चालते, पण तो कार्यक्रम मीडियामध्ये रेकॉर्ड झाला पाहिजे. कारण हा कार्यक्रम यूट्यूबवर दिसणार आहे. आणि तो कार्यक्रम हा उत्तर असेल की कार्यक्रमाची निवड कधी करायची. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्याच्या रात्री लढाया केल्या. हेतू काय होता की शत्रूला चांदण्या रात्री आपले सैनिक दिसून आमच्यावर बाणांचा हल्ला होऊ नये, तोफांचा हल्ला होऊ नये, म्हणजे लपून लपून लढाई करायची आणि कमीत कमी माणसं मारून लढाया जिंकायची. आमच्या इथे सैनिक बसलेले आहेत, माझ्यापेक्षा ते चांगलं बोलू शकतात. पुढल्या वेळी त्यांना सांगा हे बोलायला. कारण हे कळलं पाहिजे की प्राण हे अत्यंत महत्वाचे आहेत. माणसाचं जीवन अमूल्य आहे, जीवाच्या पलीकडे काहीच नाही. आणि म्हणून कॅप्टन राजा लिमये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. काय म्हणतात ते की महाराजांनी 60% लढाया आपल्या मावळ्यांचं रक्त न सांडता जिंकल्या. ही पण युद्धनीती आहे. आणि हीच अहिंसा भगवान बुद्धांना आपल्याला अपेक्षित आहे. कारण आमचे सैनिक आम्ही इथं ताईंच्या सोबत बघितले, ऊर भरून आला की एवढ्या मोठ्या लढाया आणि बाँड्रीवर लढून सुद्धा आमचा माणूस आम्हाला, हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून गौतम बुद्धांनी आपल्या संसारातून पलायन केलं म्हणून ते रामदास स्वामींसारखे आहेत असं बोलणारे जे लोक आहेत त्यांना उत्तर आहे की गौतम बुद्धांनी आपला संसार त्याग केला, राजत्याग केला. याच्या पाठीमागचं खरं कारण आहे की कोळी म्हणजे कोण? मुद्दाम टोपी घातली कोळ्यांची. आम्ही कोळी आहोत, आम्ही आगरी आहोत, आम्ही भंडारी आहोत. मग ते उत्तर भारतातले असतील किंवा इथल्या उरणच्या समुद्रातले असतील किंवा मुंबईच्या समुद्रातले असतील. आम्ही कोळी लोक आई एकविरीच्या घरातले. आणि शाक्य वंश, रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झाला की पहिल्यांदा पाणी कोणी वापरायचं. तर शाक्य लोकांनी सांगितलं की कोळ्यांना ते पाणी वापरून द्यायचं नाही. आणि म्हणून त्यांच्या राज्यांनी लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला की ते ऐकत नसतील तर त्यांच्याशी युद्ध करायचं. आणि युद्धाचा निर्णय झाल्यानंतर तथागत गौतम बुद्धांना विचारलं तुम्ही युद्ध करणार का नाही. त्यांनी सांगितलं कोलीय आणि शाक्य यांच्यामध्ये रक्ताचं नातं आहे आणि पाण्यासाठी मी रक्त सांडणार नाही. आणि त्यांनी सांगितलं की मी युद्ध करणार नाही. त्यावेळी त्यांना सांगितलं एकतर तुम्हाला हे गाव सोडावं लागेल, राज्य सोडावं लागेल किंवा देहत्याग करावा लागेल किंवा तुमची प्रॉपर्टी आम्ही जप्त करू. तेव्हा तथागत गौतम बुद्धांनी निर्णय घेतला की या 2 समाजाचं, 2 कुटुंबाचं, 2 परिवाराचं रक्त सांडू नये म्हणून मी पारिराजक होतो, म्हणजे संन्यासी होतो. आणि ते संन्यासी झाले. त्यांचा हेतू हा त्या तत्कालीन राजकारणावरचा, समाजकारणावरचा उपाय होता. ते काय निराश झाले म्हणून संसार सोडून नाही गेले. पण ह्या घटना आमच्याकडे कोणी सांगत नाही. आणि म्हणून ही घटना आपल्याला कळली पाहिजे. आपण आज 15 दिवसापूर्वी अनुभव घेत होतो की जगामध्ये युद्ध सुरू झालं होतं. आपल्याला माहित आहे की इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झालं होतं. आणि ते युद्ध थांबावं म्हणून जग प्रयत्न करत होते. आमच्या सगळ्या महिला वैतागल्या होत्या. अरे युद्ध तर तिकडे चालू आहे पण आमचे सिलेंडर का बंद केलेत? कारण महिलांना घरातला संसार हा सगळ्यात प्रिय आहे आणि त्याच त्या चालवतात. बाकी पुरुषांना काय ठीक आहे पण घरात मुलांना खायला काय देऊ. आणि म्हणून ह्या माओलींना आंतरराष्ट्रीय राजकारण ते इराणमुळं कळलं. आणि बाकीच्या रस्त्यावर जेवतात ज्यांना परिवार नाहीत त्यांचे जे हे होत्या म्हणजे व्यावसायिक सिलेंडर ते तर बंदच झाले, अजून पण बंदच आहेत असं कळतं. पण हे भांडण, या भांडणावर उपाय हा युद्ध नाही, हे भगवान बुद्धांनी 2-2.5 वर्षापूर्वी सांगितलं. चर्चा करून प्रश्न सुटला असता. पण आमच्या देशाच्या राजकारणाला जर बुद्ध माहीत असते तर हा विषय आलाच नसता. त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा? तर सिलेंडर जिकडून येतो त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. कारण आपली गृहिणी महत्वाची, आपली बायको महत्वाची, आपली पत्नी महत्वाची. ताई सहमत आहात तुम्ही माझ्याशी? म्हणजे मी लोकसभेत गेलो तर हा विषय मांडण्यात येते की कधी सिलेंडर नका बंद करू. काय सिलेंडर बंद करू नका. आणि म्हणून ही जे आंतरराष्ट्रीय युद्ध होतं ते युद्ध नको, बुद्ध हवा असं बोलणं ठीक आहे. पण बुद्धाची नीती आहे ते माणसाचे प्राण हे अमूल्य आहे, त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. आणि म्हणून परवा म्हणजे प्रथम बुद्धांनी सांगितलं की मुक्ती ह्या आकाशात नाही,
मुक्ती आकाशात नाही, मुक्ती जमिनीवर आहे आणि जिवंतपणे ती माणसाला अनुभवता आली पाहिजे, हे भगवान बुद्धांनी सांगितलं। आणि आकाशात मुक्ती आहे, तुमचे वडील मेल्यानंतर त्यांना तिकडे सायकल पाहिजे, तिकडे मोटरसायकल पाहिजे, तिथे ऑडी पाहिजे, असं म्हणून जे दान घेतात आणि लुटालूट करतात, त्यांचा धर्माचा गवगवा या भारतामध्ये आहे। आणि म्हणून ते आमचे अमित शहा बोलले, काय बोलले कि अरे अंबेडकर क्यों बात कर रहे हो, तुम भगवान का नाम ले लो, तुमको मोक्ष मिल जाते। कौन सा मोक्ष, किधर है दिखाओ। आणि म्हणून या गोष्टीसाठी मी एकदा विमानाने प्रवास केला, औरंगाबाद ते मुंबई। विमानाच्या खिडकीत बसलो आणि बघितलं, म्हणजे मेलेले आजोबा खिडकीत दिसतात का, आजी दिसते का, कोणी नाही। आणि विमानात बसले, त्यांना विचारलं काही नाही ते, तरी सुद्धा इथे वर्गण्या जमा केल्या जातात, दान घेतलं जातं, लोकांना फसवलं जातं। आणि म्हणून दादानी 1 लाखात, आता मला माहित नाही नक्की आकडा, पण 1 लाखात जो कार्यक्रम केला याची किंमत आपल्याला करता येणार नाही। त्यांनी आम्हाला जिवंतपणे स्वर्ग इथे दाखवला, त्यासाठी जोरात टाळ्या होत्या। तर हे अल्बर्ट आईन्स्टाईन सांगतात, कारण काय, तथागत गौतम बुद्धांबद्दल आम्ही कोणी बोललो तरी लोक ऐकायला कारण नाही, जागतिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ सांगतात। याच पद्धतीने आपल्या देशाला गुलाम हे ब्रिटिशांनी केलं होतं आणि ब्रिटिशांनी आम्हाला गुलाम केलं होतं। आणि ब्रिटिशांचे एक तत्वज्ञ आहेत बर्ट्रांड रसेल, यांनी सुद्धा असं म्हटलंय की त्यांनी म्हटलं जगात अनेक धर्म आहेत, पण मला सर्वाधिक आदर हा बौद्ध धर्माबद्दल आहे, कारण हा धम्म विवेकाचा आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं हे जाणणारा धम्म आहे। आणि म्हणून जी आई आज आपल्या मुलासाठी गेली, तिने एक नवीन ग्रंथ तयार केला एका उदाहरणाने। आई मुलाला किती जपू शकते, किती प्रेम असतं आईचं, ते काय शुभेच्छातून, अशा पुष्पगुच्छातून की हार तुऱ्यातून व्यक्त होत नाही। तिचा फोटो बघतोय ना मी, कवटाळून ठेवले। मला आत्ता सुद्धा असं वाटतं माझी आई जिवंत आहे, माझी आई देवापेक्षा शक्तिमान आहे, आणि माझ्यावर कुठलं संकट आलं तर ती वाघासारखी उभी होईल, मला अजून आईबद्दल विश्वास। आणि म्हणून आई हे चरित्र जगण्यासारखं आहे, म्हणून आम्ही भगवान बुद्धांच्या आईना आजही वंदन करतो। तिला देवी म्हणत नाही, काय म्हणतो, एकवीरा आई। आणि एकवीरा आई हे जे नाव आहे, ते नाव बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही देवी देवतांना मानत नाही मानत ना, पण ज्या आईने आज ज्या बाळासाठी जीव दिलेला आहे, ती आई देवापेक्षा मोठी नाही। आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांची जी एकवीरा आई आहे, तिचं नाव शास्त्रीय पद्धतीने पुराव्यासहित तेच आहे। मी आमच्या विमानतळामध्ये ज्या बौद्ध लेण्या होत्या त्या वाचवण्यासाठी 29 दिवस आंदोलन केले। शेवटच्या दिवशी कोरोना लागला म्हणून मला पोलिसांनी सांगितलं की पाडीसाहेब आता तुम्ही बाहेर जा, आता तुम्हाला आम्ही जप्त करतो किंवा तुम्हाला पकडतो आणि तुम्ही आता आंदोलन सोडून द्या, नाहीतर मी आंदोलन सोडत नव्हतो। पण त्या तोडल्या लेण्या, आणि म्हणून त्या लेण्यामध्ये ती केरू माता होती, भिक्खुणी होती, तिच्या लेणी वाचवण्यासाठी तो संघर्ष केला। त्याचं कारण आज मला कळलं की आई किती महत्त्वाची असते, आईचा विचार, आईचं तत्वज्ञान आम्ही जीवापाड जपलं पाहिजे जर आम्ही तिची मुलं आहोत। आणि म्हणून त्या लेण्या तुटल्या गेल्या, आणि हा जागतिक ठेवा होता, वैश्विक ठेवा होता, तो सिडकोने तोडला। मी आपल्या मंडळाला विनंती करेन की याच्याबद्दल तुम्ही लढायला तयार झालं पाहिजे, लढलं पाहिजे। आणि ह्या ज्या लेण्या आहेत, ह्या लेण्या ह्या विवेकवादी विचाराच्या होत्या, ह्या भारताने निर्णय कसे घ्यावे ते सांगणार होत्या। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे बर्ट्रांड रसेल असं सांगतात की हा धर्म विवेकवादी आहे, तो अहिंसेचा धर्म आहे। जगातील महान ऐतिहासिक धर्मापैकी बौद्ध धर्माला मी प्राधान्य देतो, असं कोण म्हणतात, बर्ट्रांड रसेल। आणि तथागत गौतम बुद्धांची जी तत्व आहेत, ती धर्माची तत्व लोकांच्या हृदयात फार खोलवर रुजलेली आहेत, आणि म्हणून त्यांचे सगळे विचार हे तर्कसंगत आहेत, आणि तर्क या शब्दाला फार महत्त्व आहे। म्हणून आज जरा उशीर झाला कार्यक्रमाला आपल्या, पण तुमची वेळ चुकलेली नाही। जर तुम्ही ब्राह्मणाकडून किंवा भटजीकडून मूर्त काढला असता, एखादा उडाला असता उन्हात, पण तुम्ही तसा मूर्त नाही काढला। तुमचे गुरु कोण आहेत, तुमचे गुरु कोण आहेत, अहो सांगा अध्यक्ष साहेब, तुमचे गुरु कोण आहेत? ओके। आणि बघा, बुद्ध, बाबासाहेब, शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया आहेत त्या सुद्धा अशाच जिंकलेल्या आहेत की कधी लढाई करायची, कोणाशी करायची, उघड्या छातीनं मैदानात जायचं का। शिवाजी महाराजांचा कधी असा पराभव झाला नव्हता, पेशव्यांचा झाला पानिपतावर, कारण आपली ताकद काय, आपली उंची काय, आपल्याला अन्न पुरवठा कुठून होईल, आपली असत तोडली जाईल का, या सगळ्याचा विचार सैन्याला करावा लागतो, उगाच का लढाई होत नाही। आणि म्हणून हा विवेकवादी धम्म आहे।
आणि इथे ईश्वर आणि आत्म्याचा संबंध येत नाही. मी हे मुद्दामून जाहीरपणे सांगतो, वेळ झालेला असला तरी सुद्धा, कारण या रायगड जिल्ह्याला गुरु कोण हे कळलं पाहिजे. आणि म्हणून माझा जो आग्रह असतो की या अप्रांत प्रदेशामध्ये भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी विचार पेरले. काय विचार पेरले? स्त्रिया आणि पुरुष हे वेगळे नाही, त्यांचे अधिकार समान असले पाहिजेत. आणि या विचारांनीच तुम्हाला माहीत आहे की या गावागावांमध्ये, म्हणजे खारघर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल, इथे स्त्रिया बलवान दिसतात. आणि प्रत्येक सभेत ही गोष्ट मी सांगतो की महिलांना स्वतंत्र अधिकार असले पाहिजेत. मग लग्न लावण्याचा अधिकार सुद्धा आमच्याकडे महिलांना आहे. त्यांना धौलारीने असा शब्द आहे. म्हणजे कुठल्याच धर्माने स्त्रियांना समान अधिकार दिले नाहीत. बौद्ध धर्मात महिला बौद्धाचारी आहेत, पुरुष आहेत, हे बाकी ठिकाणी नाही. आणि म्हणून या कोकणामध्ये भगवान बुद्धाचे विचार 2500 वर्षापासून कायम घराघरामध्ये पाहायला मिळतात. आणि ह्या गोष्टीची नोंद आम्ही घेतली पाहिजे. म्हणून ते बौद्ध लेण्यांचं आंदोलन मी चालवलं. आणि याच्यामध्येच भगवान बुद्धांचा विचार हा नैतिकतेकडे नेणार आहे. आणि नैतिक लोक जर नेतृत्व करत असतील तर नीतिमान समाज तयार होतो. आणि म्हणून आज देशाची जी आपली अवस्था आहे त्यामध्ये माणसं किती नीतिमान आहेत हा प्रश्न आहे. धडाधड पक्ष फुटले जातात, 2-2 शकलं होतात, कोणी त्यांच्याकडे जातं, कोणी ह्यांच्याकडे जातं. काल त्यांनी भाषण केलं, आज काय भाषण केलं याची गॅरंटी नाही. स्टेजवर एखादा नेता आला तर विचारायला लागतो, साहेब नक्की पक्ष कुठला तुमचा? कारण विचारांची अदलाबदल सर्रास चालू आहे. आणि म्हणून आपल्या देशातल्या या भगवान गौतम बुद्ध या गुरु असलेल्या महामानवाला आम्ही ओळखलं नाही. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान यांनी सुद्धा तथागत गौतम बुद्धांचं जाहीर कौतुक केलेलं आहे. विवेकानंदांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ती मुद्दाम मी मुलांसाठी सांगितली की बऱ्याच लोकांना असं वाटतं की तथागत गौतम बुद्ध हे कुणीतरी देवरूप आहेत किंवा आध्यात्मिक पुरुष आहेत. परंतु तथागत गौतम बुद्धांनी या देशातली जी विषमता होती त्या विषमतेवर उत्तर म्हणून समानता प्रस्थापित केली. आणि आमच्याकडे सगळ्यात मोठी विषमता होती, स्त्रिया या पुरुषांपेक्षा हलक्या आहेत असं मानलं. आणि याच पद्धतीमुळे सावित्रीमाईंना शेणाचे गोळे अंगावर घेऊन शिकवावं लागलं. आणि आज देशात सांगितलं आम्ही की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सरस्वतीने नाही दिला, सावित्रीमाईंनी दिला. लोकांना पटत नाही. लोक म्हणतात असं नाही. माझे नेते आदरणीय दत्ता पाटील, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, मी माझ्या गावात चिंचोटी गावात जेव्हा सभा लावली तेव्हा सावित्रीमाईंचा फोटो लावला. त्यांनी मला विचारलं, अरे राजाराम तू सावित्रीमाईंचा फोटो लावला? असं हा दादा, सावित्रीमाईने आम्हाला शिक्षण दिलं. अनेक शाळांमध्ये म्हणे सरस्वतीचा फोटो लावतात. त्यांना सत्य माहीत नाही. आणि म्हणून सत्य सांगणारा हा कार्यक्रम आहे. हे सत्य जर अगोदर खारघरला कळलं असतं तर अशी दुर्घटना घडली नसती. आणि म्हणून मी हे बोलतोय. आता ते प्रकरण कोर्टात आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे सरकारला विचारतात ह्या चुका कोणाच्या, त्यावर गुन्हे नोंद का होत नाही? पण ह्याच्यावर कोणी चर्चाच करत नाही. हा विषय लोकांनी सोडला होता. त्या जयंतीच्या, संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमात या महापुरुषांची प्रेरणा आहे म्हणून हे बोलतोय. आणि आमच्या अध्यक्षांना पण माहीत आहे, सत्य सांगितलं की केसेस दाखल होतात. आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या जमिनी लोढा बिल्डरनी लुटल्या, शेतकऱ्यांना अधिकार नाकारले. माझ्यावर 2 गुन्हे दाखल केले लोढा बिल्डरनी, 5-5 कोटीचे. कसले? अब्रू नुकसानीचे. म्हणजे त्यांना अब्रू आहे, जमिनी कोणाच्या? आमच्या आगरी कोळ्यांच्या, चोरून घेतल्या आणि आम्ही गुन्हेगार. आणि त्यांचाच पार्टनर राजन लोढा ईडीच्या मध्ये आतमध्ये आहे. न्यायालय केसेस कसं दाखल करून घेते? अब्रू कोणाला? अरे अब्रू आम्हाला आहे, आम्ही शेतकऱ्यांचे नेते, आम्ही नाही चोऱ्या केल्या. पण याचा निर्णय न्यायालयात झाला पाहिजे. मला कल्पना आहे खूप उशीर झालेला आहे, पण विषय असा आहे की आमच्या लोकांना विचारसुद्धा कळले पाहिजे. आम्ही तर नेहमी नाच गाणी घेत असतो. आदरणीय दिबा पाटील हे सुद्धा भगवान बुद्धांची मूर्ती ठेवून बोलायचे. फार कमी लोकांना हा विषय माहीत आहे. नारायण नगू पाटील बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत लढले आणि आम्हाला कुळ कायदा करून दिला की कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर. कोकणातला भंडारी समाज आहे, याचे नेते सी.के. बोले बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर काम करत होते. एका कार्यक्रमामध्ये अशी वेळ आली की खुर्चीत बसायला जागा नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, सी.के. बोले साहेब तुम्ही माझ्या मांडीवर बसा. असा कुठे नेता असतो का? असतो का नेता? पण त्यांनी त्यांना बसवलं. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते ते सी.के. बोले, कोकणातले. आता कोकणातले अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना ते समजलं पटकन. तर कोकणामध्ये इथल्या शेतकऱ्यांना गुलामी लादणारे लोक कोण होते आणि ती गुलामी कोणामुळे लादली होती? मुद्दाम म्हणून मी हे पुस्तक घेऊन आलो. संविधान तर सगळ्यांना माहीत आहे, पण हे पुस्तक आहे मनुस्मृती. संविधानाच्या विरोधार्थी शब्द आहे मनुस्मृती. या मनुस्मृतीनं आमच्या इथल्या स्त्रियांना सर्वाधिकार नाकारले, म्हणजे आमच्या आईला बहिणीला नाकारले. शूद्रांना म्हणजे आम्हा ओबीसीना नाकारले.
एसटीनं नाकारले, एसटीनं नाकारले, अतिशूद्रांना नाकारले आणि म्हणून बाबासाहेबांनी ही मनुस्मृती महाडला जाळली आणि सांगितलं की हे असले विचार विष आम्हाला नको. आणि त्यानंतर त्यांची जी आंदोलनं आहेत, 14 तळ्याच्या पाणी हक्काचं आंदोलन, पाणीसुद्धा या देशातले उच्चवर्णीय आम्हाला पिऊ देत नव्हते. 15% त्यांची संख्या, आम्ही 85%. आमच्यामध्ये प्रचंड चिंवाची वाघाची ताकद आहे, हे आम्ही अनेक लढायातून सिद्ध केले. पण धार्मिक गुलामगिरी अशी आहे की आम्ही मान खालून राहिलो. नाही तुम्ही पाणी प्यायचं, नाही पिणार आम्ही, सहन करायचे. कारण लोकांना शंका होती की देवाने सांगितलं असेल तर ही गुलामगिरी दैवीच असेल, पण बाबासाहेबांनी सांगितलं ही गुलामगिरी दैवी नाही, भगवान बुद्धांनी सांगितलं, ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं. आणि 14 तळ्याच्या आंदोलनामध्ये आम्ही पाणी पिऊन दाखवलं आणि सांगितलं पाण्यावर सुद्धा आमचा अधिकार आहे. खरं म्हणजे हा जागतिक विषय आहे, छोटा विषय नाही, आंतरराष्ट्रीय विषय आहे. कारण आता लोक, आमचे पंतप्रधान सुद्धा परदेशात जाऊन सांगतात की दुर्लभम भारतीय जन्म, भारतात जन्म मिळणं म्हणजे दुर्लभ आहे. का? अरे हाच देश आहे तो कुत्री, गाढवी, मांजरे यांना त्या 14 तळ्याचं पाणी पिऊ देत होता, पण आमच्या माणसांना, ओबीसीना, SC ST हे पाणी पिऊ देत नव्हता. हा विषमतावादी देश, हा गौरवाचा विषय आहे का? नाही. आणि म्हणून 14 तळ्याचं आंदोलन असेल, आमच्याकडे चिरनेर जंगल सत्याग्रहाचं आंदोलन झालं, त्या जंगलावर आमचा अधिकार आहे असं सांगितलं आम्ही. आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला माहित आहे की पोलिसांनी बंदुका घेऊन त्यांच्यावर हल्ला केला, आमच्या लोकांनी प्रतिकार केला, त्यामध्ये माणसं बळी पडली. आणि या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढल्या आणि सांगितलं जमीन, जंगल, पाणी याच्यावर अधिकार इथल्या भूमिपुत्रांचा. ती लढाई आम्ही लढलो, बाबासाहेब आंबेडकर केस लढले. रायगड जिल्ह्याने एवढी सगळी आंदोलनं अगदी मनुस्मृती दहनापासून पाहिली होती आणि इथे समतेला सुरुवात झाली होती. रायगडचे आगरी, कोळी, भंडारी यांनी देशाला कायदा दिला, कुळ कायदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर नारायण नागू पाटलांचे चिरंजीव दत्ता पाटील यांनी सांगितलं रिलायन्सला, कर लो दुनिया मुठ्ठी में. त्यांना सांगितलं अरे काय दुनिया कर लो मुठ्ठी में. त्यांचा सेज प्रकल्प उरणच्या समुद्रात बुडवून टाकला. दत्ता पाटलांनी सिडको विरुद्ध संघर्ष केला की आम्ही आमची गावं सोडणार नाही. 5 माणसं वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घालून मारली, पण आम्ही हटलो नाही, आम्ही लढलो. हे सगळं होऊन सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार द्यायला शासनाने किती उशीर केलं. बाबासाहेबांचे सहकारी नारायण नागू पाटील यांना भारतरत्न, महाराष्ट्र भूषण काहीच नाही. दत्ता पाटलांना महाराष्ट्र भूषण नाही. त्यांनी शेज विरुद्ध आंदोलनाचा पराभव केला, म्हणजे शेजला हरवलं आणि रक्तविहीन माणसं न मारताना ती क्रांती केली. दिबा पाटलांनी 2013चा पुनर्वसन कायदा आणला आणि त्या कायद्यामुळे आज नवी मुंबईच्या जमिनीला 7 कोटी रुपये गुंठा भाव आलाय. सिडकोचा सेलिंग रेट आहे. आणि आता आमचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, उद्योग मंत्री सांगतात आम्ही 3री मुंबई रायगड जिल्ह्यात करणार. अरे कायद्याने गेला तर ते शक्यच नाही. कायदा काय सांगतो? सिडकोची जमीन विकते 7 कोटी गुंठ्यांनी, त्याच्या 4 पट भाव द्या, म्हणजे 28 कोटी रुपये गुंठा. मी का सांगतोय? तुमचे जिथे फ्लॅट असतील ना, त्या घराखालच्या जागेची किंमत 7 कोटी रुपये गुंठा आहे, लिहून ठेवा. बीडवरून दादा आलेत, मी बीडला गेलो होतो. हनुमंत काका उपरे तिथून धर्मांतराची घोषणा करत होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो. त्या बीडच्या भूमीला मी ओळखतो. तुम्ही आज इथे घर घेतलेत, कष्टाने घेतलेत. या घराखालच्या जागेची, प्लॉटची किंमत आहे कमीत कमी 7 कोटी ते 10 कोटी. आणि 13च्या कायद्याने ती जमीन सरकारला पुन्हा घ्यायची असेल तर 4 पट भाव द्यावा लागेल. आणि पेणमध्ये आम्ही ते करतोय की बाबा ह्या जमिनी अत्यंत महागड्या, कारण ते विमानतळ आहे, रेल्वे स्टेशन्स आहेत, रस्ते आहेत, आंतरराष्ट्रीय बंदर आहेत, म्हणून जागेचा भाव वाढला. पण हे लोकांना अज्ञानात ठेवून मूर्ख बनवतात. आणि म्हणून काल जयंतीचे 2 कार्यक्रम केले आम्ही, बुद्ध जयंतीचे, आणि आज हा खारघरमध्ये कार्यक्रम करतोय. मी दादा तुम्हाला धन्यवाद देईन की आगरी कोळ्यांकडे गावं आहेत, गावठाणं आहेत, मैदान आहेत, हॉल आहेत, नाट्यगृह आहेत, परंतु आमच्या लोकांना गुलामीतून मुक्त कसं करायचं याच्यावर ते भाषण करू शकत. कारण का? त्यांच्यावर हा धार्मिक पगडा, गुलामीचा पगडा मोठा आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हे किती मोठे आहेत. त्यांनी त्या काळात सांगितलं होतं की अमेरिकेतली गुलामगिरी ही साखळदंडाने माणसांना गुलामीत बांधून चापकाने फटके मारून त्यांच्याकडून काम करून घेते, पण भारतीय गुलामगिरी अशी आहे की चापकाचा फटकाच नाही, कुठली जबरदस्ती नाही. तरी सुद्धा आमच्या उच्च शिक्षित महिला त्या खरात बाबाला गुरु मानतात. बघितलेत ते रुपायताई चाकणकर, असं वाटत होतं का त्यांच्याकडे बघून की अशा गुलामगिरी ह्या करत असतील. आणि त्यांनी सांगितलं खरात बाबा हे आमचे गुरु आहे. अरे महाराष्ट्राच्या महिला आयोग सरकारी अध्यक्षपदा भूषवणारी महिला म्हणते खरात बाबा गुरु आहेत. आणि त्या खरात बाबांनी काय दिवे लावले बोलायला लाज वाटते.
आणि म्हणून हे असे जे गुरु आहेत त्यांनी ह्या देशाचा पराभव केला. इंग्रज आले, पोर्तुगीज आले, मोगल आले, सगळ्यांनी आमचा पराभव केला. आम्ही जर आमच्या आईला गुरु मानलं असतं तर हा पराभव झाला नसता. आणि मी अभिमानाने सांगतो, मी आज इथे उभा आहे तो माझ्या आईमुळे, आणि लग्न झाल्यानंतर उभा आहे माझ्या पत्नीमुळे, मावशीमुळे, बहिणीमुळे. हे आमचे गुरु आहेत. पण महिलांना गुरुच मानायचं नाही, अशा प्रकारचं तत्वज्ञान या मनुस्मृतीने सांगितलं आणि आमचा देश गुलाम झाला. आणि म्हणून ही मनुस्मृती जाळली, आणि मनुस्मृती जाळल्यानंतर भारताचं संविधान आम्हाला मिळालं. या संविधानाने समता सांगितली. मी आपल्याला सांगेन की समता गोष्ट फार कठीण गोष्ट आहे. समता गोष्ट इतकी कठीण गोष्ट आहे की समतेने न्याय देणं किती गोष्ट मोठी कठीण आहे. आज तुम्ही इथे सगळेजण बसलात, तुम्ही काही कमी संघर्ष केलाय? डॉक्टरांचा एकच संघर्ष मी ऐकला बीडमधला. त्यांचे वडील इथे आले आणि त्यांनी काय काम केलं आणि कसे डॉक्टर, हे ऐकूनच अंगावर शहारे आहेत. डॉक्टर साहेब, तुमच्या संघर्षाला खरोखर म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण सांगतो, तुमच्यासारखे डॉक्टर आणि IAS अजून आगरी कोळ्यांमध्ये झाले नाही. जमीन तर आमचीच आहे, हॉस्पिटल सगळे आमचे, DY पाटील, भारतीय विद्यापीठ यांचे प्लॉट आमचे, पण आम्ही डॉक्टर किंवा IAS झालो नाही. या कारणांचा सुद्धा अभ्यास, आरक्षण, समतेचा जो विचार भगवान बुद्ध आणि महापुरुषांकडून आलाय, त्याचं शेवट आहे आरक्षण. आणि ते आरक्षण नसतं तर आम्ही डॉक्टर झालो असतो का? आणि म्हणून आजच्या घडीला ह्या आरक्षणाच्या विषयी जे गैरसमज पसरवले जातात, आरक्षणामुळे देश मागे गेला, आरक्षणामुळे कमी टक्क्याचे डॉक्टर इथे आले. डॉक्टरांची भूमिका कसली आहे? भूल देण्याची. अहो, त्यांची एक चूक झाली ना तर माणूस तात्काळ मरेल. पण ते इतके हुशार आहेत की आमची माणसं, खरं म्हणजे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला पाहिजे, कारण त्यांच्या हातात माणसाचा जीव आहे. ऑपरेशनच्या वेळी त्यांची थोडी चूक झाली, क्लीन बोल्ड. मग आमचा डॉक्टर एवढा हुशार आहे, याचं कौतुक का नाही तुम्ही करत? नाही करत. आणि म्हणून या आरक्षणाच्या विषयावर महाराष्ट्रात आम्हाला भूमिका घ्यावी लागली. दादानी मगाशी एक स्टेटमेंट केलं की त्यावेळी चातुर्वर्ण्य होता की नव्हता. चातुर्वर्ण्य होता बुद्धाच्या काळात, आणि चातुर्वर्ण्य माणसांना अधिकार नाकारत होता. तथागत गौतम बुद्ध म्हणजे आरती करणारा देव नाही. तथागत गौतम बुद्ध समतेचे पुरस्कर्ते आहेत. समता कधी पुकारावी लागते? जेव्हा विषमता असते. आणि म्हणून आम्हाला जमिनीची मालकी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, कोकणातल्या लोकांना लढून दिली. ती कोणाविरुद्ध दिली हो? मग सावकार कोण होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, मराठा, वैश्य हे सावकार होते. आणि आम्ही आगरी, कोळी, कुणबे हे कुळ होतो, म्हणजे गुलाम होतो, शूद्र होतो. आणि यांना अधिकार देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेव्हा आरक्षणाचा प्रश्न आला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही OBC मध्ये घुसून आरक्षण घेणार. तेव्हा त्यांना सांगितलं, कोकणातल्या कुणब्यांना, आगऱ्यांना विचारा, आम्हाला बाबासाहेबांनी जमिनी दिल्या, इथपर्यंत कसं आणलं? आम्ही शूद्र होतो, आम्ही गुलाम होतो, आम्हाला अधिकार. बाबासाहेब आंबेडकर जर अलिबागला गेले नसते, नारायण नागू पाटलांच्या घरी राहिले नसते 25-25 दिवस, बोंबील आणि मासे खाणाऱ्या माणसाने बाबासाहेबांनी आम्हाला समजवलं आणि भारताचं संविधान. जे कोणी शाकाहारी आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, लिहून दाखवा संविधान. आताही एखादं कलम लिहून दाखवा. तुमच्यामध्ये ते नाही क्षमता. कारण का? तुम्हाला, आम्हाला, आमच्या स्त्रियांना, मागासवर्गीयांना अधिकार देण्याची बुद्धीच नाही, न्यायिक बुद्धी तुमच्याकडे नाही, असं इंग्रजांनी सांगितलं. आणि म्हणून ही जी समता आहे ती समता अत्यंत महत्वाची आहे. आणि संविधानिक समता टिकवण्यासाठी ते सैनिक आमचे तिकडे गेले, उभे आहेत, छातीवर गोळ्या घ्यायची तयारी लागते. आणि म्हणून ज्यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्हाला OBC मध्ये आरक्षण पाहिजे, महाराष्ट्राची 12 मुख्यमंत्री पद तुमच्याकडे, गृहमंत्री तुमचे, महसूल मंत्री तुमचे, सहकारी संस्था तुमच्या, सहकारी दवाखाने तुमचे, सहकारी बँका तुमच्या. तुमचं शोषण कोणी केलं? तुमचं शोषणच कोणी नाही केलं. शोषण आमचं केलं. आणि आत्ताही चालू आहे. आत्ता पण आमची गावठाण तोडायला काढली, आत्ताही आमची घरं तुटतात, चिडको तोडते. वेळ झालेला मला माहित आहे. आणि म्हणून या समतेसाठी बोलणारी माणसं लागतात. मी तुमच्या विश्वासाने हे बोलतोय. त्यावेळी जरांगे पाटलांना सांगितलं, तुम्ही शोषित नाही, तुम्ही शोषक आहात, म्हणून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. कारण आरक्षण तुमच्याकडेच आहे. काय? सगळ्या महाराष्ट्राच्या जागा, जमिनी, पाणी, ऊसाचे कारखाने, बँका सगळ्या तुमच्या आहेत. तुमचं शोषण नाही, तुम्हाला आरक्षणाची गरज नाही. म्हणजे आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. ते प्रतिनिधित्व ज्यांना मिळेल तो पुढे. सगळेच डॉक्टर होईल का? बीडमध्ये काय सगळेच लोक तरुण डॉक्टर होतील का? नाही होणार. ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी अभ्यास केला ते तिथे पोचले. प्रत्येक माणूस बुद्ध होऊ शकत नाही. भगवान बुद्ध होण्यासाठी सुद्धा फार मोठा संघर्ष आहे. कुठल्या ईश्वराच्या नवसाने, चमत्काराने बुद्ध होता येत नाही. आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही न्याय सांगितला. जे शोषित नाहीत, जे सामाजिक मागासलेले नाहीत, त्यांना आरक्षण नाही.
आणि म्हणून तुमची मागणी असंविधानिक आहे. ही भूमिका न्यायिक भूमिका घेतली, ती भूमिका रस्त्यावर घ्यायला खूप मोठी ताकद लागते. आणि म्हणून आमच्या महिला जर या देशाच्या लोकसंख्येत 50% असतील तर त्यांना 50% आरक्षण भेटलं पाहिजे. 33% नाही, 50% आरक्षण भेटलं पाहिजे. नवऱ्याच्या घरावर एका दारावर जर नवऱ्याचं नाव आहे तर दुसऱ्या नावावर पत्नीचं असलं पाहिजे. वडिलांना 2 मुलं असतील, मुलगा आणि मुलगी, तर बापाच्या सातबाऱ्यावर अर्धा अधिकार मुलीचा आहे, अर्धा अधिकार मुलाचा आहे. मग ती प्रॉपर्टी 100 कोटीची असू दे, 1000 कोटीची असू दे, महिलाला समान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून दिला. आणि म्हणून ही गोष्ट महिलांना सांगा, तुम्हाला अधिकार पाहिजे असतील तर आंबेडकर जयंतीत या. खरात बाबांकडे जाऊ नका आणि कुठल्याच बाबांकडे जाऊ नका. एकच साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून ही गोष्ट महाराष्ट्राला मी सांगितली तेव्हा मला विश्वास होता, माझे आगरी कोळी बांधव माझ्यासोबत असतील किंवा नसतील, आंबेडकरी भाऊ माझ्यासोबत आहेत हा विश्वास होता. भारतीय संविधानाला डोक्यावर घेऊन, भारतीय कायद्यांचा आदर करून वेळ संपली म्हणून हे भाषण मी संपवतो. आपण संधी दिला तर आपण पुन्हा बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमबुद्धाय. एकवीर आईचा विजय असो आणि आमच्या सगळ्या तायांचा सतत विजय राहो, विजय होत राहो. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचे अधिकार या देशात कायम राहोत अशी संकल्प करतो आणि माझं बोलणं संपवतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद.